नमस्कार मंडळी. 2024 ची म्हणजेच या वर्षाची दिवाळी, तिचे मुहूर्त आणि त्याचबरोबर बरंच काही दिवाळीच्या सणाविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. मंडळी, दिवाळी सणाचे साजरे करणारे महत्त्वाचे दिवस असतात ते म्हणजे 6: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि पुढचे दिवस म्हणजे दीपावली आणि दिवाळी पाडवा आणि त्यानंतर असते ती म्हणजे भाऊबीज. दिवाळीची सुरुवात होते ती वसुबारस या दिवसापासून आणि शेवट होतो भाऊबीज या दिवशी. म्हणजे यावर्षी म्हणजे 2024 या वर्षभरात म्हणजे या वर्षात आपण हे सर्व दिवस कोणत्या दिवशी साजरे करणार आहोत याविषयीची माहिती तर घेणार आहोतच, पण यामधल्या काही महत्त्वाच्या दिवसांचे शुभ मुहूर्त सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांबरोबर गप्पा मारतोय ते म्हणजे आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना या विषयातली शास्त्रोक्त विविध गोष्टींची माहिती घेण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. चला तर मग आता माहिती घेऊया दिवाळीच्या या महत्त्वाच्या 6 दिवसांची आणि त्याआधी आपल्याला दिवाळीच्या अनेक शुभेच्छा. या वर्षाचा दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस आणि तो दिवस असणारे सोमवार 28 ऑक्टोबर. म्हणजे या दिवशी गायी आणि त्याचं वासरू यांची पूजा संध्याकाळच्या वेळेला केली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला फार फार महत्त्व दिलं जातं, तिची पूजा या दिवशी केली जाते. असं मानलं जातं की समुद्र मंथनाच्या वेळी ज्या कामधेनू प्राप्त झाली त्यामध्ये 5 प्रकारच्या गायी होत्या आणि त्यामधली नंदा या गायीची पूजा या दिवशी अनेक प्रकारच्या आपल्या मनोकामना पूर्तीसाठी तसेच आपल्या मुलाबाळांच्या सुख समाधानासाठी, कल्याणासाठी, आरोग्यासाठी ही पूजा करण्याचा प्रघात आहे. या दिवशी संध्याकाळी गायीची आणि वासराची पूजा करतात. तिच्या पायावर पाणी घातलं जातं, तिला हळद कुंकू वाहून निरांजनाने ओवाळलं जातं, तिला स्पर्श करून नमस्कार केला जातो, फुलांचा हार घातला जातो, तिला सजवलं जातं, प्रदक्षिणा करून तिला नमस्कार करून तिचे आशीर्वाद घेतले जातात. तशीच पूजा तिच्या वासराची सुद्धा केली जाते. प्रत्यक्ष गायी उपलब्ध नसल्यास एका पाटावर तांदळाने किंवा रांगोळीने गायी आणि वासरू यांची प्रतिमा काढून त्याची पूजा केली जाते. या दिवशी काही स्त्रिया दिवसभर उपवास सुद्धा करतात आणि हा उपवास संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि करडईची किंवा गवारीची भाजी खाऊन सोडतात. मूग आणि गव्हाचे पदार्थ या दिवशी खाल्ले जात नाहीत. मंडळी, या दिवशी म्हणजेच 28 ऑक्टोबर वसुबारस आणि रमा एकादशी या दोन्ही तिथी एकत्र आलेल्या आहेत आणि म्हणूनच या दिवशी वसुबारस आणि एकादशी ह्या दोन्ही पूजा केल्या जाणार आहेत आणि ज्यांचा उपवास आहे त्यांनी अवश्य एकादशीचा उपवास या दिवशी करायचा आहे. एकादशी असल्यामुळे या दिवशी आवर्जून विष्णू सहस्त्रनामावलीचा पाठ मात्र अवश्य करा. आता त्यानंतर येतो तो दुसरा दिवस म्हणजे मंगळवार 29 ऑक्टोबर आणि हा दिवस असणार आहे धनत्रयोदशी. या धनत्रयोदशीला दिवाळीतला दुसरा दिवस म्हणतात. अश्विन कृष्ण त्रयोदशीला समुद्र मंथनापासून आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी हे अमृत कलश घेऊन प्रगट झाले होते आणि हे अमृत देवांना देऊन त्यांनी देवांना अमर केलं आणि म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला आपल्या कुटुंबातील मंडळींना दीर्घायुष्य आणि चांगलं आरोग्य लाभण्यासाठी आरोग्याची ही देवता धन्वंतरी या धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते. तसेच मृत्यूची देवता यम याचीही पूजा या दिवशीच करतात. या दिवशी यमदीपदान केलं जातं म्हणजेच मृत्यूची देवता यम यांच्यासाठी दक्षिण दिशेला तोंड करून दक्षिण दिशेमध्ये दिवा लावला जातो. तसेच या दिवशी विशेष करून मंदिर, गोशाळा, नदीचा घाट, विहीर, तलाव, बाग बगीचे या ठिकाणी दिवे लावले जातात, दीप प्रज्वलन केलं जातं. तसेच गृहोपयोगी वस्तू, दागदागिने, महत्त्वाच्या गोष्टी, आभूषणं, नवीन वस्त्रे यांची खरेदी सुद्धा केली जाते. सोना चांदीच्या आभूषणांची खरेदी या दिवशी आवर्जून केली जाते. मंडळी, या धनत्रयोदशीला कोणती करावी खरेदी याविषयीचा व्हिडिओ आपण एक जुना केलेला आहे, त्याची लिंक मुद्दाम खाली देतोय, अवश्य जाऊन तो पहा. या दिवशी संध्याकाळी नैसर्गिक पाण्याचे स्रोत जिथे जिथे आहे तिथे आंघोळ आणि स्नान करण्याला सुद्धा फार महत्त्व आहे आणि म्हणूनच या दिवशी प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळच्या वेळेमध्ये नदीचा घाट, विहीर, तलाव, मंदिर इत्यादी ठिकाणी स्नान करून दिवा लावणं हे सौभाग्यकारक, भाग्यकारक, मंगलकारक मानलं जातं. या दिवशी संध्याकाळच्या वेळेमध्ये आपल्या घरात धनाची म्हणजे दागदागिने, पैसा अडका तसेच आयुर्वेदिक औषधांचं पूजन केलं जातं. पूर्वेकडे तोंड करून किंवा देवाऱ्यासमोर गोमूत्र शिंपडून जागा स्वच्छ केली जावी आणि त्या जागेवर कुंकवाचं किंवा अष्टगंधाचं स्वस्तिक काढून पांढरं शुभ्र किंवा लाल रंगाचं वस्त्र पाटावर अंथरून त्यावर धनाची मांडणी करून पूजा करावी. तसेच धन्वंतरीचा फोटो असेल तर त्याचीही पूजा करावी.
त्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, सुगंधित फुलं वाहून अगदी साध्या पद्धतीने पंचोपचार पूजा म्हणतो आपण, ती अवश्य करावी. या पूजेसमोर गोलाकार ताटात 7 किंवा 11 प्रकारची धान्य ठेवून त्यांची सुद्धा पूजा केली जाते. यावेळेला धने आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच धन्वंतरी या देवतेचे ध्यान करून आपल्या सगळ्या कुटुंबियांना आपल्या चांगल्या प्रकारचं आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं अशी प्रार्थना केली जाते आणि म्हटलं जातं, ओम धन्वंतराय नमः, ओम धन्वंतराय नमः. हा मंत्रजप मंडळी अवश्य जमला ना ते 108 वेळा कराच. तसेच या दिवशी धनाची देवता म्हणजेच कुबेराची सुद्धा पूजा केली जाते. 13 दिवे लावून धनाची ओवाळून पूजा करतात. तसेच तिजोरीची सुद्धा, आपल्या घरात तिजोरी असेल किंवा जे मौल्यवान वस्तू ठेवण्याची जागा असेल तिथे सुद्धा 13 दिव्यांनी ओवाळणी केली जाते आणि कुबेराचा मंत्र ओम वित्तेश्वराय नमः, ओम वित्तेश्वराय नमः हा मंत्रपाठ करून आपल्या वास्तूमध्ये धनधान्याची समृद्धी आणि सांपत्तिक स्थिती सुधारण्यासाठी सुद्धा प्रार्थना करण्याचा प्रघात आहेच. नोकरी, धंदा, व्यवसाय यातून प्राप्त झालेलं धन चिरकाल स्थिर आपल्या वास्तूमध्ये, कुटुंबात होण्यासाठी कुबेराला प्रार्थना केली जाते. त्यानंतर या सर्व पूजेची आरती करून मंत्रपुष्पांजली वाहून साष्टांग नमस्कार केला जातो. तसेच यमदेवतेचे स्मरण करून दक्षिण दिशेला आवर्जून दिवा लावायला मात्र विसरू नका. यक्षाय कुबेराय वैश्रवनाय धनधान्य अधिपतये धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा. फार सुंदर मंत्र आहे, पुन्हा सांगतो आणि हा खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहेच. यक्षाय कुबेराय वैश्रवनाय धनधान्य अधिपतये धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा. धनत्रयोदशीच्या या दिवशी पूजेसाठी शुभ मुहूर्त असणार आहेत सकाळी 10:56 ते दुपारी 1:48 तर दुपारचा मुहूर्त असणार आहे 3:13 ते संध्याकाळी 4:39 आणि रात्री 7:39 ते रात्री 9:13 तसेच अत्यंत रात्र म्हणजे नंतर 10:48 ते उत्तर रात्री 1:56 आपण धनाची पूजा करू शकता. तर काही जण दिवाळीच्या दिवशी लागणाऱ्या पूजेच्या हिशोबाच्या वह्या आणण्यासाठी सुद्धा हे सकाळचे दुपारचे मुहूर्त वापरू शकतात. दिवाळीच्या पर्वातील 3रा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी गुरुवार 31 ऑक्टोबर या दिवशी पहिली अंघोळ म्हणजे अभ्यंग स्नान करण्याचा मुहूर्त असतो, जो या दिवशी सकाळी म्हणजे पहाटे पहाटे आलेला आहे. 5:24 या वेळेत सुरू होणार आहे आणि अगदी सकाळी 6:10 असणार आहे. या वेळेमध्ये सुगंधी तेल उटणं लावून आंघोळ करून त्यानंतर घरातील देवतेंची पूजा केली जाते. मंदिरात जाऊन सुद्धा आपण देवाचं दर्शन घेणं या दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं. आणि मंडळी, आपण ज्या दीपावलीची वाट पाहत होतो ती दिवाळी असणार आहे शुक्रवार 1 नोव्हेंबर या दिवशी. लक्ष्मीपूजनाची शुभ वेळ असणार आहे सायंकाळी 6:04 ते रात्री 8:35 तसेच रात्री 9:12 ते रात्री 10:47 दुसरा मुहूर्त आणि उत्तर रात्रीचा मुहूर्त आहे 12:22 ते अगदी पहाटे 3:32 यानंतरचा दिवाळीचा 5वा दिवस म्हणजे दीपावलीचा दिवाळी पाडवा. हा दिवस येतोय कार्तिक शुद्ध प्रतिपदा या तिथीला आणि या वर्षीचा दिवाळीचा पाडवा आलेला आहे शनिवार 2 नोव्हेंबर आणि हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून सुद्धा ओळखला जातो. या दिवशी व्यापाराची नवीन सुरुवात करण्याचा प्रघात आहे. पाडवा व्यापारी मंडळींचा हा फार महत्त्वाचा दिवस मानला जातो. तसेच पती पत्नींच्या नात्यांमध्ये सुद्धा हा दिवस अत्यंत शुभ असा मानला जातो. एकमेकांबद्दल आदर आणि विश्वास दाखवण्याचा हा सुंदर दिवस आहे. काही व्यापारी या दिवशी शुभ मुहूर्तावर आपल्या व्यापाराचे पहिले गिराईक म्हणजेच बोनी करणं अत्यंत शुभ म्हणतात आणि म्हणूनच या दिवशीच्या पहिल्या ग्राहकाला काहीतरी भेट वस्तू देऊन त्याचा सन्मान सुद्धा केला जातो. ही जी पहिली विक्री आहे ती शुभ वेळ पाहून केली जाते आणि या वेळेची शुभ वेळ असणार आहे ती म्हणजे सकाळी 8:07 ते सकाळी 9:32 ज्यांना दुपारी जी वेळ पाहिजे असेल तर ती वेळ असणार आहे 1:47 ते अगदी संध्याकाळी 4:37 सकाळी दुकान उघडणं, व्यवसायाची नवीन सुरुवात करणं यासाठी ह्या शुभ वेळा आहेत. मंडळी, या दिवशी नेहमीप्रमाणे देवाची, आपल्या वजन काट्याची, आपल्या गल्ल्याची पूजा करून अगदी साध्या पद्धतीने हळदी कुंकू, सुगंधी फुलं वाहून, दिवा लावून, नमस्कार करून
शक्य झालं तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्र 11 किंवा 16 वेळा अवश्य पठण करावं, किंवा ओम श्रीम नमः हा लक्ष्मीचा मंत्र 1 माळ तरी पठणामध्ये ठेवावा. तसेच या पाडव्याच्या दिवशी लग्न झालेल्या बायका आपल्या पतीला सकाळी ओवाळतात, त्याला औक्षण करतात. त्यासाठी सुद्धा सकाळचे शुभ मुहूर्त दिलेले आहेत, त्याचा वापर करू शकतात. तर मंडळी, 6वा दिवस भाऊबीज. भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव यावर्षी असणार आहे रविवार 3 नोव्हेंबर या दिवशी. या दिवशी राहू काळ मात्र संध्याकाळी 4 पासून 5:30 वाजेपर्यंत असणार आहे. ही वेळ सोडून अवश्य भाऊबीज आपण संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही साजरी करू शकता. तर मंडळी, असे हे दिवाळीतले महत्त्वाचे 6 दिवस, त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी आणि महत्त्वाचे मुहूर्त यासाठी आपण हा व्हिडिओ केला होता. अवश्य आवडला आहेच, लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा. आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा दीपावलीच्या अनेक अनेक शुभेच्छा. कळावे लोभ असावा. धन्यवाद.